विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचे पहिले 3 टॉपिक आणि त्याच्यावरची टेस्ट तुम्ही दिलेली आहे. बरोबर आहे. आता ही टेस्ट टोटल चौथी आहे आपली. म्हणजे आपली एक फिजिक्सची टेस्ट झाली, एक केमिस्ट्री, एक मॅथ्स आणि आता परत फिजिक्स. ओके. नेक्स्ट 3 टॉपिक. पहिले आपण कुठले तुम्ही कव्हर केले? रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस एंड रेडिएशन. बरोबर आहे. आणि आजच्या टेस्टमध्ये आहे ऑसिलेशन, थर्मोडायनामिक्स आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. मी तुम्हाला सांगू का? इतकं छान वाटेल ना तुम्हाला पेपर बघितल्यानंतर. मी जेव्हा पेपर देणार आहे ना, तो 20 मार्काचा ऑब्व्हियसली. पण तुमच्या एक लक्षात येईल, की त्या 20 मार्काच्या प्रश्नामध्ये जसे बोर्डच्या एक्झाममध्ये प्रश्न आहेत, तसेच आपण घेतोय. बरोबर आहे. मेन पॉइंट काय आहे, की मग तुमच्या लक्षात येईल, की डेफिनिशनला वेटेज ऑलमोस्ट 25 टू 30% आहे. ओके. आता मी काही डेरिव्हेशन्स एक्स्ट्रा तुम्हाला विचारलेत, पण तसं होत नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगतो 30 टू 40% वेटेज हे डेफिनेशन, लॉ, त्याच्यानंतर डिस्टिंग्विश या टाइपच्या प्रश्नाला आहे. ओके. म्हणजे 20 मार्काचा पेपर असेल, तर 8 मार्क जर ह्याला असतील, तर 70 मार्काचा पेपर असेल तुमचा, तर किती चांगले प्रश्न येतायत बघा ना. देऊ तुम्हाला प्रश्न. मी आता नेहमीप्रमाणे बाजूला सरकतोय. तुमचा पहिला अभ्यास कंप्लीट करा, मग टेस्ट ओपन करा. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही जर बघितलं ना, तर टेस्टमध्ये बघा डेफिनिशन आहेत. ओके. लॉज स्टेटमेंट लिहायच्यात तुम्हाला. इथंच फार 5 मार्क झाले रे बाळांनो. आणि हे जे बाकीचे प्रश्न आहेत ना, ते ईझी आहेत. इथं डायग्राम काढली तर तुम्हाला मार्क मिळतो लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं एंड करेक्शनचं नुसता फॉर्म्युला लिहायचंय. हे खूप सोपं आहे. पण थांबा, मी तुम्हाला आता परत सांगतो. फॉर्म्युला लिस्ट तयार करा रे. न्यूमेरिकल्सला वेटेज बघा ना, हे न्यूमेरिकल 1 मार्काला आहे. त्याच्यानंतर हे न्यूमेरिकल 2 मार्काला आहे. इथं न्यूमेरिकल मी कमी विचारलं, मी मान्य करतोय बरं का. न्यूमेरिकल्स कमी आहेत. ओके. पहिला चला स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ओके. हे पहिले प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर हे शेवटचे प्रश्न. ओके. मग अशा रीतीने 20 मार्क तुमचे होतील. पण मला तुम्हाला सांगायचंय काय माहितीये का लक्षात घ्या, की मन शांत ठेवा. पेपर असाच सोपा असतो. सगळा नाही अटेम्प्ट होणार. ओके. बऱ्यापैकी तर अटेम्प्ट कराल. घाबरून सगळंच सोडून देण्यापेक्षा हे बरं आहे ना सांगा बघू. मग आता ही दुसरी टेस्ट आहे. टेस्ट कंटिन्यूअसली सुरूच राहणार आहे 2-2, 3-3 टॉपिक वरती. टेस्टचं शेड्यूल मी अगोदरच एका व्हिडिओत दिलंय. डिसेंबर टेस्ट शेड्यूल म्हणून ते फॉलो करा. ओके. ऑल द बेस्ट.